नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे डायबिटीज आणि त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांपासून मुक्ती आणि आयुर्वेदाच्या मदतीने हे कसं शक्य होऊ शकतं याविषयीच आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधोबागचे डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर निलेश कुलते. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर निलेश कुलते हे माधोबागमध्ये गेली अनेक वर्ष डिझीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि झोनल मेडिकल हेड या पदावर कार्यरत आहेत. डायबिटीज संबंधित संशोधनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजपर्यंत डायबिटीज या विषयावर जनजागृतीपर शेकडो टीव्ही प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत. आजही जनजागृतीच्या दृष्टीने आजचा हा आपला प्रोग्राम आहे. तर वेळ वाया न घालवता चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, बरेच जणांना आपण बघतो डायबिटीजचा त्रास असतो. तर डायबिटीजचा त्रास झाला की त्यांना या त्रासापेक्षा आता लाईफ टाईम गोळ्या घ्याव्या लागतील याचं जास्त टेन्शन असतं. तर ह्या रुग्णांना गोळ्याशिवाय राहणं शक्य होऊ शकतं का? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं डायबिटीज या आजाराचं लेबल लागलं तसं त्यांना वेगवेगळ्या गोळ्या सुरू केल्या जातात. आता हे लेबल कधी लावलं जातं? ज्यावेळेस त्यांच्या रक्तातली साखर रॅन्डम असेल किंवा जेवण झाल्यानंतर 2 तासाची 140च्या पुढे जशी जायला लागते तसं त्यांना डायबिटीजचं लेबल लागतं. मग गोळ्यांचा प्रवास एका गोळीपासून सुरू होत अनेक गोळ्यांपर्यंत, काही वेळेस इन्शुलिनपर्यंत जातं. परंतु हा आजार होत असताना यातला महत्त्वाचा एक टप्पा असतो आहार. चुकीच्या वेळी घेतलेला आहार, चुकीच्या प्रमाणात घेतलेला आहार, चुकीच्या पद्धतीचा घेतलेला आहार, यामुळे हा डायबिटीजचा आजार कुठेतरी बळवत असतो. त्याच्यामुळे आहारावरती जर का योग्य नियंत्रण राहिलं, योग्य पद्धतीचा आहार जर का घेता आला तर गोळ्या घेण्याची वेळच येत नाही. म्हणजे शत्रूचा शिरकाव करतानाच जर का त्याची रोकथाम केली गेली, आहारावरती जर का व्यवस्थित पद्धतीचं मार्गदर्शन, व्यवस्थित पद्धतीचा आहार घेतला गेला तर गोळ्या न घेता सुद्धा रक्तातली साखर कंट्रोलला ठेवता येऊ शकते. हे संशोधनावर देखील सिद्ध झालेलं आहे. ओके, म्हणजे गोळ्या घेण्यासाठी सुरुवात न करता आपण आधीच जर आहारात योग्य ते बदल केले तर ही वेळ येतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता प्रश्न असा येतो की ज्या आपण गोळ्या घेतो शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी, त्याने खरोखर शुगर नॉर्मल राहते? येस. आता ना बऱ्याचदा आपण बघतो की डायबिटीज झाला, पेशंट साखरेसाठी किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या घेत असतात. बट याच्यातलं मूळ जर का आपण समजलं, रक्तातली साखर वाढली की त्याला ज्या गोळ्या चालू केतात त्या रक्तातली साखर फक्त बाजूला करून शरीरात इतरत्र कुठेतरी ठेवली जाते. म्हणजे लिव्हरमध्ये फॅट म्हणून स्टोअर केली जाते, काही वेळेस ते मांसपेशींमध्ये दाबून ठेवली जाते, काही वेळेस ही रक्तातली साखर लघवी वाटे बाहेर काढली जाते. बट हे कुठलंही पद्धत नॉर्मल नाही. ॲक्च्युली रक्तात तयार झालेली जी साखर किंवा रक्तात आलेली साखर ही जर का शरीराने वापरली तर शरीराला पुढे त्रास होत नसतो. त्याच्यामुळे मुळावरती कुठलाही उपचार न होता फक्त रक्तातली साखर एका ठिकाणावरून काढून बाजूला ठेवणे हा उपचार नसू शकतो. यात एक महत्त्वाचा टप्पा असतो इन्शुलिन रेझिस्टन्स नावाचा. याच्यावर देखील कुठलेही गोळ्या औषध काम करत नसतात. त्याच्यामुळे फक्त रक्तातली साखर एका ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवणे हा उपचार नसू शकतो. त्याच्यामुळे गोळ्या घेऊन देखील हा आजार कुठेही बरा होत नाही. आपण जर का बघितलं डायबिटीज पेशंटचा प्रवास तर तो एका गोळीपासून सुरून अनेक गोळ्या, काही वेळेस इन्शुलिनपर्यंत सुद्धा जात असतो. त्यामुळे याच्यात योग्य उपचार करणं गरजेचं आहे, मुळावरती उपचार करणं गरजेचं आहे. ज्याच्यात इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची जी घटना आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस हे योग्य उपचार केले जातात तर पेशंटला त्याचा फायदा होतो. फक्त रक्तातली साखर कमी होत नाही तर शरीरावर इतर होणारे कॉम्प्लिकेशन्स देखील दूर होताना आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. तर प्रेक्षकांनो, माधोबागमध्ये गेली 17 वर्ष हृदयरोग, ब्लॉकेजेस, हाय बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल असे आजार असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. यांच्या शाखा फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोवा, नागपूर, यूपी, एमपी, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब अशा एकूण 8 राज्यांमध्ये देखील आहेत. आणि त्याचबरोबर खोपोली, कोंडाळी आणि विजाग इथे 3 निवासी हॉस्पिटल देखील आहेत. तर नक्कीच तुमच्या घराजवळील माधोबाग क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधोबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील. नंबर आहे 022489322323 या क्रमांकावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माधोबागची तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. ती म्हणजे डॉक्टरांचा सल्ला, ECG, रॅन्डम ब्लड शुगर, BMI, BP, SpO2, ETC या सगळ्यांची किंमत जी 650 आहे ती तुम्हाला आज मिळते फक्त 299 मध्ये. तर आत्ताच फोन उचला आणि मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, जनरली ज्यांना डायबिटीज आहे ते तर त्यांचं रुटीन चालू आहे, गोळ्या घेणं अँड ऑल. पण हे सगळं चालू असताना त्यांनी माधोबागमध्ये येऊन का ट्रीटमेंट घ्यावी? येस, या प्रश्नाचं मगाशी मी जशी सुरुवात केली होती की ह्या गोळ्यांनी फक्त आपल्याला काय दिसतं की रक्तात आलेली साखर ही बाजूला झाली दिसते. म्हणजे फक्त रिपोर्टमध्ये आपल्याला रक्तातली साखर काही वेळेस नॉर्मलला आलेली दिसते. बट याचा शरीरावरती दुष्परिणाम होत असतो कारण ही साखर शरीरात इतरत्र कुठेतरी ठेवली जाते. त्यामुळे याच्यावर उपचार करताना जसं मी म्हटलं मुळावरती उपचार करणं गरजेचं आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स नावाची जी घटना आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि यावरतीच माधोबागची पंचसूत्री संशोधनावर
आधारित CDC नावाची जी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यात आपण पेशंटला आहाराचं मार्गदर्शन करतो, पंचकर्मासारख्या गोष्टी करून देत असतो, त्याचबरोबर व्यायाम कोणत्या पद्धतीचे व्यायाम असायला पाहिजे, ते दिवसातनं कधी करायला पाहिजे याचं मार्गदर्शन, याचबरोबर ॲलोपॅथीच्या ज्या वेगवेगळ्या औषधी चालू असतात त्यांचे डोस कसे टप्प्याटप्प्याने कमी करून पूर्णपणे बंद करणं, आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ब्लड टेस्टवरती म्हणजे HbA1c वरती काय होतं, ह्या सगळं पंचसूत्रीत आपण पेशंटला गाईड करत असतो. त्यामुळे पेशंटने फक्त गोळ्या घेऊन फक्त रक्तातली साखर तात्पुरती कमी आणण्यापासून तर माधवबागचे जे पंचसूत्रीचे उपचार आहे याच्यात हा मोठा फरक आहे आणि याचा मोठा फायदा पेशंटला व्हायला लागतो. त्याचबरोबर त्यांचा डायबिटीज देखील रिव्हर्स होताना आपल्याला ह्या पंचसूत्रीद्वारे बघायला मिळतं. अगदी अगदी डॉक्टर. तर प्रेक्षकांनो, माधवबागमध्ये डायबिटीस रुग्णांना मार्गदर्शन करून त्यांची भीती दूर केली जाते, त्यामुळे अर्धा विजय हा तिथेच होतो. तर डॉक्टरांनी आता ज्या CDC चिकित्सेविषयी सांगितलं, जिच्या मदतीने 40,000हून अधिक डायबिटीस रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहे. आपल्यालाही जर का आपल्या डायबिटीजवर विजय मिळवायचा असेल, गोळ्या इन्सुलिन यापासून मुक्त जीवन हवं असेल, तर नक्कीच माधवबागमध्ये आजच उपचार चालू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांचा सल्ला, ECG, रँडम ब्लड शुगर, BMI, BP, SpO2 या सर्व याची किंमत आहे या टेस्टची 650, त्या तुम्हाला मिळणार आहेत 299 मध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील. नंबर आहे 022489323323 या क्रमांकावर. आणि त्याचबरोबर डायबिटीज रिव्हर्स होणं खरंच शक्य आहे, डॉक्टरांनी सांगितलं. पण ज्यांनी त्यांचा डायबिटीज प्रत्यक्ष रिव्हर्स झाल्याचं पाहिलं, अशा मधुमेहमुक्त आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव अमित आरबट्टी. मी ठाणा माजीवाड्याचा रहिवासी आहे. माझ्या वाईफला माधवबागच्या रिलेटेड एक तिने ॲडव्हर्टाइजमेंट बघितली किंवा ते रिव्ह्यूज वाचले, तर तिने मला सांगितलं की आपण अमित हे ट्राय करूया का, माधवबाग आयुर्वेदिक आहे. तर मी पण फ्रँकली पहिल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनच्या फेवरमध्ये नव्हतोच, म्हणून मी ट्रीटमेंट घेतली नव्हती. तर मी पण तो रिलेक्टंट होतो पहिले, माधवबाग करूया नाही करूया, ट्राय करूया नको. माधवबागमध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं 6 महिन्यात डायबिटीज रिव्हर्स होईल. राईट. तर हे ऐकून मला एक प्लेझंट शॉक मिळाला, कारण असं कोणी मला ॲश्युरन्स दिलं नव्हतं आधी. तर इनिशियली 2 महिने डाएट बॉक्स त्यांचा फॉलो केला. मी तो माधवबागचा येतो. डुईंग समथिंग अनइमॅजिनेबल फॉर मी, ॲटलीस्ट फॉर मी, आय वॉज नॉट इमॅजिनिंग की डायबिटीज विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन कमी होऊ शकतं. मला माहितीच नव्हतं. आणि हे मला जाणून जस्ट गेटिंग मी रिअलाइज दॅट दिस कॅन बी ट्रीटेड इवन विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स, हे मला खूप जास्ती चांगलं वाटलेलं. आणि हे डेफिनेटली मी माझ्या रिलेटिव्हला पण रेकमेंड करेन की डोंट गो फॉर ॲलोपॅथी मेडिसिन्स, गो फॉर ट्राय माधवबाग. एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा आणि डेफिनेटली आपल्याला रिझल्ट्स मिळतील. तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने ते डायबिटीज मुक्त झाले. तुम्हाला सुद्धा डायबिटीजपासून मुक्ती हवी असेल, गोळ्या बंद करायच्या असतील, तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्हाला आत्ताच मिस्ड कॉल करायचा आहे. डॉक्टर, डायबिटीज ज्यांना असते त्यांना अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात. हातापायाला जळजळ होणं, जास्त भूक लागणं, वजन वाढणं. तर हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते फक्त डायबिटीजच्या गोळ्या घेऊन बरे होऊ शकतात का? येस, सगळ्यात महत्त्वाचं, डायबिटीजला जर का आपण बघायला गेलो तर डायबिटीज हा आजार त्याच्या कॉम्प्लिकेशन्समुळे ओळखला जातो. डायबिटीजला म्हणून सायलेंट किलर म्हटलं जातं, कारण डायबिटीज फक्त एका अवयवावर नाही, म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत तो वेगवेगळे कॉम्प्लिकेशन साईड इफेक्ट करत असतो. डायबिटीजमध्ये रक्तातली साखर वाढलेली असते, त्याच्यामुळे हे रक्त हे घन झालेलं असतं, घट्ट झालेलं असतं. असं घट्ट रक्त अवयवांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्यामुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. मग ते डोळ्यांच्या ठिकाणी बघितलं तर दृष्टी धुसर होणे, त्यानंतर वारंवार वेगवेगळे इन्फेक्शन होणे, स्किन रॅशेस येणे, स्किनला इचिंग होणे, त्याचबरोबर किडनी आणि युरिनरी ट्रॅकचे वेगवेगळे इन्फेक्शन्स होणे. त्यामुळे ज्यावेळेस हा आजार होतो, या आजारात रक्तातली साखर नुसती कंट्रोल न करता संपूर्ण शरीरावरती उपचार करणं गरजेचं असतं. आणि यामध्ये ज्यावेळेस माधवबागमध्ये आपण अशा पेशंटला ट्रीट करतो त्यावेळेस त्यांचा आहार सुधारण्यावरती आपण काम करत असतो, ज्याच्यात प्रमेह नावाचा डाएट बॉक्स आपण पेशंटला गाईड करत असतो. आता हा प्रमेह नावाचा डाएट बॉक्स काय, तर हा एक महत्त्वाचा ट्रीटमेंटचा पार्ट आहे, ज्याच्यात मेडिकल टीम, त्यानंतर रिसर्च टीम, डायटिशियनची टीम या सगळ्यांनी एकत्रित बसून बनवलेला आहार आहे, जो पेशंटला फायदेशीर ठरू शकतो. फक्त रक्तातली साखर कंट्रोल आणण्यापुरता नाही, तर संपूर्ण शरीरात जे काही कॉम्प्लिकेशन झालेत ते भरून येण्यासाठी. मग सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे जे आहाराचे पदार्थ लागतात ते सगळे या डाएट बॉक्समध्ये कव्हर केलेत. म्हणजे सकाळी उठल्यावर आवळा ज्यूस असेल, ग्रीन टी असेल, ब्रेकफास्टचे वेगवेगळे हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन्स असतील, दुपारच्या जेवणाचे ऑप्शन असतील. बरेचदा दुपारी 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला जी भूक लागत असते त्यास कुठल्या प्रकारचे पदार्थ घेतले गेले पाहिजे याचं ऑप्शन आहे. आणि त्याचबरोबर रात्रीचं जेवण, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे पण आवश्यक अन्न पदार्थ आहेत ते सगळे याच्यात दिले गेलेले आहेत. त्यामुळे
स्टार्टिंगला रुग्णाची रक्तातली साखर कंट्रोलला यायला लागते, त्याचबरोबर शरीरावरती झालेले कॉम्प्लिकेशन्स देखील या आहारामुळे दूर होताना आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर निलेश कुलथे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की कशा रीतीने जो आजार आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का समूळ नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे. याच हेतूने माधोबागने संशोधन पूर्ण अशा प्रमेह डाएट किटची निर्मिती केली आहे आणि फक्त प्रमेहच नाही तर बीपीसाठी गो बीपी, वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम डाएट किट, ब्लॉकेजेससाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार करण्यात आलेलं आहे. तरी हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहेत हे नक्की जाणून घ्या. त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या आणि माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला, ECG, रँडम ब्लड शुगर, BMI, BP या सर्व टेस्ट ज्याची किंमत आहे 650 त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त 299 मध्ये. तर आत्ताच फोन उचला आणि मिस्ड कॉल द्या. तर डॉक्टर, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स या त्रासापासून जर सुटका हवी असेल तर माधोबागची जी पंचकर्म चिकित्सा आहे ती कशा पद्धतीने याला मदत करू शकते? आताच जसं आपण बघितलं, हे कॉम्प्लिकेशन पूर्ण शरीरावरती झाले, त्याच्यामुळे उपचार देखील पूर्ण शरीरावर होणं गरजेचं आहे. ज्यातला आपण एक टप्पा बघितला की डाएटचा बॉक्स, प्रमेय नावाचा डाएट बॉक्स हा तर मदत करतो, पण याच्याबरोबर पंचकर्म चिकित्सा ज्या आयुर्वेदात 5000 वर्षापूर्वी सांगितल्यात, ज्याच्यात संपूर्ण शरीराला औषधी सिद्ध तेलाने मसाज केलं जातं, हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा याच्यात संपूर्ण शरीराला औषधी सिद्ध काड्याने वाफ दिली जाते आणि तिसरा टप्पा याच्यात एनिमा किंवा बस्ती दिला जातो, जेणेकरून तुमच्या शरीरात साखर कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे, जी पूर्वी जशी काम करत होती डायबिटीज होण्यापूर्वी, तशा पद्धतीने ती परत रिॲक्टिवेट करण्यासाठी हे पंचकर्म ट्रीटमेंट मदत करत असतात. सर्वात महत्त्वाचं, डायबिटीजमुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन जे पेशंट सहन करत असतो, सगळ्यात कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणजे त्यांना खूप अशक्तपणा आलेला असतो, कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही. हे पंचकर्माच्या ट्रीटमेंट जसं पेशंट घ्यायला लागतो तसं त्याला लगेच ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याचे फरक बघायला मिळतात. त्यामुळे नुसतं रक्तातली साखर कंट्रोल करणं हा उद्देश नसून संपूर्ण शरीरावरती जे काही कॉम्प्लिकेशन झालेत हे कॉम्प्लिकेशन कमी करण्याची ताकद ह्या पंचकर्माच्या उपचारांमध्ये असतात. त्यामुळे पेशंट जसं हे उपचार सुरू करतो लगेच त्यांना त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतात. बरोबर. तर प्रेक्षकांनो, माधोबागच्या आयुर्वेदिक उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज बरा होऊन वर्षभर त्या संदर्भातली कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते, म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीजपासून मुक्त झाली असं समोर आलं. आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील मान्यता दिली आहे. तुम्हालाही जर का तुमच्या डायबिटीजपासून फक्त 90 दिवसात सुटका हवी असेल तर माधोबागच्या तज्ज्ञांशी बोला. त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या. आजचा हा कार्यक्रम जे आपले प्रेक्षक पाहतायत त्यांच्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि काही आरोग्य चाचण्या ज्या 650च्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त 299 मध्ये. तर याचा नक्की लाभ घ्या. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. तर डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपण समजून घेतलं की डायबिटीज हा रिव्हर्स होतो. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तर केलं, पण आपला डायबिटीज रिव्हर्स झाला आहे हे कसं कळेल, कसं ओळखायचं? येस, ज्यावेळेस डायबिटीजचा पेशंट येतो त्यावेळेस त्याला त्याची पूर्ण ट्रीटमेंट कशी होणार हे समजून दिलं जातं. जसं पेशंट ह्या पंचसूत्रीच्या ट्रीटमेंट ज्या रिसर्च बेस्ड आहेत त्या सुरू करतो, सगळ्यात पहिला टप्पा असतो की त्याच्या रक्तातली साखर नॉर्मलला यायला लागणं. रिव्हर्स या शब्दाचा अर्थ आपण जर का समजून घेतला की तो आजार होण्यापूर्वीची परिस्थिती कशा पद्धतीची होती त्या स्टेजला जाणं म्हणजे रिव्हर्सल. मग ज्यावेळेस डायबिटीजचा पेशंट आपल्याकडे येतो त्यांच्या रक्तातली वाढलेली साखर जी आहे ती टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसते. इथेच प्रवास थांबत नाही, तर रक्तातल्या साखरेचं जसं प्रमाण नॉर्मलला यायला लागतं त्याचबरोबर त्यांच्या ॲलोपॅथीच्या औषधांचे डोसेस देखील कमी व्हायला लागतात. एक वेळ अशी येते की कुठलंही ॲलोपॅथीचं औषध न घेता रक्तातली साखर नॉर्मलला राहायला लागते, त्याचबरोबर HbA1c देखील नॉर्मलला यायला लागतो. ही स्टेज ही खूप मोठी आणि महत्त्वाची स्टेज असते, कारण ही स्टेज पेशंटनी कधीच अनुभवलेली नसते. त्याच्यामुळे त्याचा अर्धा विजय इथेच झालेला असतो की रक्तातली साखर HbA1c हे नॉर्मल राहणं कुठलंही गोळी औषध न घेता. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा याच्या पुढचा असतो की अशा पेशंटला आपण जवळजवळ 15 चमचे साखर, म्हणजे जवळजवळ बघायला गेलं तर 7 ते 8 किंवा 8 ते 10 गुलाबजाम किंवा जिलेबी जेवढं गोड असतं तेवढं गोड आपण पेशंटला एका वेळेस देतो आणि त्यानंतर त्यांच्या रक्तातली साखर परत चेक केली जाते. तर ही नॉर्मल म्हणजे 140च्या आत आपल्याला बघायला मिळते. हा सगळा प्रवास म्हणजे त्याचा डायबिटीजपासून रिव्हर्सलचा प्रवास. आणि ही जी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट आपण करतो ही पेशंटला दाखवत असते की तो या आजारातनं मुक्त झालेला आहे. आणि अशा अनेक पेशंटची आपण दर महिन्याला GTT नावाची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची टेस्ट करत असतो,
असतो ज्या पेशंटनी ह्या सगळ्या पंचसूत्रींना व्यवस्थित फॉलो केलं असतं आणि असे पेशंट खूप आनंदी आणि स्वच्छंदी आयुष्य जगत असतात कारण त्यांना कधीच बघायला मिळालं नसतं की त्यांच्या रक्तातली साखर ही नॉर्मलला आलेली असते. त्यामुळे प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटनी ही ट्रीटमेंट सुरू करून स्वतःला GTT टेस्टपर्यंत नेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अगदीच. तर प्रेक्षकांना डॉक्टरांनी आता ज्या GTT टेस्टचा उल्लेख केला आहे त्या टेस्टला घेऊन माधवबागने एक राष्ट्रव्यापी विक्रमही केला आहे, ज्यामध्ये 660हून अधिक डायबिटीज रुग्णांची एकत्र ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट घेतली गेली होती, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घेतली. अशाच प्रकारे माधवबागमध्ये दर महिन्याला हजारो डायबिटीज रुग्ण आपली GTT टेस्ट करून घेण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. तुम्ही सुद्धा होऊ शकता GTT पास. कसा असेल तुमचा GTT पासपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी आजच तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. त्यासाठी आत्ताच जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. आणि प्रेक्षकांनो, डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो हे शक्य आहे हे हजारो रुग्णांनी माधवबागची ट्रीटमेंट घेऊन सिद्ध करून तर दाखवलेलं आहेच आणि त्यातीलच एका आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अल्पा अतुल खेत्री. मी मार्च महिन्यात माधवबागमध्ये आले होती. ॲक्च्युली मला त्याच्या आधीपासून गेल्या 3 वर्षांपासून मी डायबिटीसच्या त्रासाला खूप कंटाळली आहे. पण मग मला फेसबुकच्या माध्यमातून माधवबागबद्दल कळलं आणि मी फक्त तिकडनं एक अपॉइंटमेंट जस्ट आपण बघूया म्हणून मी ती घेतली. सगळ्यात पहिल्यांदा मी आल्यानंतर माझं वजन होतं 90 किलो आणि माझा HbA1c त्या दिवशी चेक केला होता तो होता 9.2. पण मी जेव्हा माधवबागमध्ये आले तेव्हा मला हर्षा मॅमने मला सांगितलं की आपण आपल्या इकडे आल्यानंतर डायबिटीस रिव्हर्स करू तुमचा. त्यावेळी मला एवढा विश्वास वाटला नाही की असं कसं शक्य होईल की डायबिटीस जाईल, हे मला कधीच शक्य वाटत नव्हतं. पण म्हटलं मी ॲलोपॅथिकचे 3 वर्ष झाले मेडिसिन खाती आणि मग आता बघूया एकदा हा पण प्रयत्न करून, म्हणून मी इकडची मेडिसिन आणि इकडची औषधं, पंचकर्म, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट हे सगळं चालू केलं. आणि पहिल्याच महिन्यात माझं 90वरनं वजन 5 किलो कमी झालं आणि जो माझ्यात फरक जाणवला 5 किलोचा. आणि मग मी ती ट्रीटमेंट चालू केली जितके व्यवस्थित आणि आज मी 4 महिन्यात माझं वजन 90 किलोवरनं 73 किलोवरती आहे आणि माझा HbA1c 3 महिन्यात 9.2चा आज 5.5, म्हणजे मी आज डायबिटीस मुक्त झालेली आहे. तर आणखी एक आपण प्रतिक्रिया पाहिली, त्यांचं वजन पण कमी झालं, त्या डायबिटीज मुक्त पण झाल्या. तुम्हाला सुद्धा डायबिटीज मुक्त व्हायचं असेल, गोळ्या बंद करायच्या असतील तर आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या आणि या ऑफरचा लाभ घ्या. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ट्रीटमेंट संपली, गोळ्या बंद झाल्या की ती व्यक्ती पहिल्यासारखं लाईफ जगू शकते की काही वर्षांनी नंतर पुन्हा काही सिम्पटम्स दिसायला लागतात किंवा पुन्हा तो त्रास चालू होतो? येस, डायबिटीज रिव्हर्स झाल्यानंतर पेशंट त्याचं सुखी आणि स्वच्छंदी आयुष्य नक्की जगू शकतो. आता ज्यावेळेस पेशंटची ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेस त्याला पूर्णपणे त्याची लाईफस्टाईल जी आहे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतो. कारण हा आजार बघायला गेलं तर हा जीवनशैलीचा आजार आहे. चुकीच्या पद्धतीची जीवनशैली याच्या मागचं महत्त्वाचं कारण असतं. जसं पेशंट आपल्याकडे पंचसूत्रीद्वारे ट्रीटमेंट करत असतो त्याच वेळेस त्याला त्याच्या चुकीच्या लाईफस्टाईलबद्दल गाईड केलं जातं जेणेकरून त्याच्या लाईफस्टाईलमध्ये करेक्शन करायला पाहिजे. म्हणून ह्या पंचसूत्रीनंतर म्हणजे जवळजवळ ह्या 90 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर पेशंटचं HbA1c नॉर्मल येतं, त्यांची GTT टेस्ट नॉर्मल येते. त्याच्यानंतर पुढे काय असं बऱ्याचदा प्रश्न असतो. परंतु ज्यावेळेस आपण माधवबागमध्ये ह्या पेशंटला एज्युकेट करत असतो, ट्रीट करत असतो, त्यावेळेस आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा आणि स्वतःच्या शरीराचा डॉक्टरच बनवत असतो. म्हणजे काय, ह्या 3 महिन्यानंतर पेशंटनी कसं फॉलो करायचं पुढे हे त्याला गाईड केलं जातं. तर हा प्रवास इथेच थांबत नाही. ज्यावेळेस पेशंट ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने फॉलो करतो, अशा पेशंटचा रिसर्च माधवबागने ज्यावेळेस केला तेव्हा त्याच्यात लक्षात आलं की फक्त 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तर सगळं नॉर्मल दिसतं, बट 1 वर्षानंतर काय, तर अशा सगळ्या पेशंटचं 1 वर्षानंतर जेव्हा आपण स्टडी केला त्याच्यात लक्षात आलं की जवळजवळ 92% पेशंटची साखर ही नॉर्मल राहते 15 चमचे साखर दिल्यानंतर. आणि याबद्दलचं संशोधन द जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालं. त्यांनी देखील ॲक्सेप्ट केलं की जर का लाईफस्टाईल चेंजेस केले तर निश्चिततेने फक्त 3 महिने नाही तर वर्षानुवर्षसुद्धा पेशंटचा HbA1c, त्यांचा डायबिटीज हा नॉर्मल, हा रिव्हर्स राहू शकतो. अगदी डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, माधवबागची जी खास ऑफर आहे तुमच्यासाठी, जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना डॉक्टरांचा सल्ला, ECG, रँडम ब्लड शुगर, BMI, BP यांसारख्या टेस्ट ज्याची किंमत आहे 650, त्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त 299 मध्ये. आयुर्वेदाला घेऊन माधवबागची व्याख्या थोडी विशेष आहे की आज आयुर्वेद फक्त जडीबुटीसाठी मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलेलं आहे. विशेष
अशी पंचसूत्री चिकित्सा तयार करण्यात आली आहे, ज्याचा हजारो डायबिटीज रुग्णांनी लाभ देखील घेतलेला आहे. डायबिटीजच्या गोळ्यांपासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल करायचा आहे आणि या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर अशा बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.